अवकाळीचा तडाखा, धुळे जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल। जागतिक स्तरावर युद्धाच्या छायेत तणावपूर्ण वातावरण असतानाच दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे देशाचा अन्नदाता मोठ्या संकटात सापडलाय। महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। माझं नाव नाना बंडू पाटील। माझं इथं साधारण 5 एकर शेती आहे। 5 एकर शेतीमध्ये पूर्ण कांद्याची आज एवढी नुकसान झालेली आहे, तर मला आज माझ्या मुलांना शाळेत भरायला सुद्धा फी नाही आहे, तर मी जगावं कसं? तर हा प्रश्न आता आमच्या शेतकऱ्यांवर पडलेला आहे। आज माझ्या घरामध्ये खायला भाकर सुद्धा नाही आहे, एवढी वाईट माझी कंडिशन आहे। अक्षरशः मी वने इकडं तिकडं फिरून काम शोधतोय, कारण की माझ्या मुलांचं भविष्य कसं जाईल हा माझ्यावर आज एवढा भयंकर प्रसंग पडलेला आहे। तर मी आमदारांना 2 वेळेस कॉल केला, तरी आमदारांनी कॉल माझा उचलला नाही। खासदारांना केला, आम्ही पत्र पाठवतो, हे पडतो, त्यांचे कोणतेही प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही। जेव्हा शेतकरी पूर्ण मरून जाईल तेव्हा ते आमदार खासदार इथे येणार आहेत का? मला हाच प्रश्न सगळ्यांना सांगायचा आहे। पण शेतकरीला कोणीच वाली नाही आहे आणि कोणीच कोणाचं नाही आहे, मग शेतकरीनी जगावं तरी कसं? आज हा कांदा तुम्ही बघू शकता, अक्षरशः 3 पत्रीपर्यंत कांदा पूर्ण सडून गेलेला आहे। तर आम्ही करायचं काय? कोणाकडे भीक मागायची? आज अक्षरशः शेतकऱ्याला आमदार खासदारांकडे भीक मागावी लागते 2 पैशांकरता। साधारण कमसे कम आमच्या कांद्याला एका एकरला 50 ते 1 लाख रुपये खर्च झालेला आहे। तर शासन आम्हाला किती देईल? साधारण एका एकरला 50 ते 1 लाख रुपयेपर्यंत तरी आम्हाला अनुदान दिलं तर आज आमचं भविष्य उभं राहील। नाही ते आम्हाला आमच्या मुलांना एवढी वाईट कंडिशन आहे, तरी आम्हाला डायरेक्ट बाहेर मजुरीला जावं लागणार आहे। ही माझी तंकळीची विनंती आहे। बस। दर 30 तारखेला चिकसे, जिरापूर, कड्याळे, देशिरवाड्या ह्या गावात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली होती। त्यामुळे सदर तहसीलदार साहेबांनी आदेश काढून लवकरात लवकर पंचनामे करायला सांगितले। त्यानुसार आम्ही लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांची लवकरात लवकर कशी मदत होईल ही प्रार्थना करतोय। सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यात जिथे पाहाल तिथे पाणी साचले असून उभी पिके आडवी झाली आहेत। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका गहू, हरभरा, मका, कांदा आणि ऊस या पिकांना बसलाय। विशेषतः संदीप प्रताप एखंडे, प्रवीण खैरनार, जिभाऊ वाघ, राहुल पगारे, गिरीधर एखंडे, अशोक सोनवणे, गोटू गवडी, किशोर पगारे, गौरव पगारे, तुषार गवडी, सचिन नवरे, सुनील गवडी, विनायक एखंडे, काशीनाथ घाटे, किरण घरटे, सुभाष घरटे आणि निलेश पगारे यासह अनेक शेतकऱ्यांचे कांदा, गहू, टरबूज आणि हरभऱ्याचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले। शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे। शेतीसोबतच बाजारपेठांमध्ये उघड्यावर असलेल्या धान्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महिनोंची मेहनत आणि लावलेला पैसा डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलाय। वेळेत मदत न मिळाल्यास कर्जाचा डोंगर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी भरपाई देऊन बळीराजाला आधार द्यावा, अशी आर्तहाक बाधित शेतकऱ्यांकडून दिली जात आहे। आता सरकार या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी किती वेगाने उभे राहते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, प्रतिनिधी सद्दाम पटेल सह हेमंत अहिरे यांनी कळकळीची विनंती की यांनी लवकरात लवकर शासनाने एक GR काढावा आणि आर्थिक भरीव रक्कम कशी थेट शेतकऱ्याला देता येईल याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा, समिती लवकर गठीत करावी आणि शेतकऱ्याला आर्थिक दिलासा कसा देता येईल, शेतकऱ्याला आर्थिक मदत कशी देता येईल आणि जे बँकेचे आता GR निघालेले आहेत कर्जमाफीचे, बघू करू त्याच्यावरती कमिटी बसवलेली आहे। असं न करता सरसकट शासनाने कर्जमाफी करावी आणि जो आज पूर्ण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, पण आज अशी अवस्था आहे शेतकरीला की आज 1 रुपयासाठी त्याला आज 1 रुपया देखील या उत्पन्नातनं उपलब्ध होणार नाही, अशी अवस्था आहे। आज आपण बघू शकता पूर्ण शेतकऱ्याचं गारीने, पाण्याने, अकस्मात जो पाणी येतो त्याचे एवढं नुकसान झालेलं आहे की शेतकरी हवालेदिल झालेला आहे। शेतकरीला 1 रुपयाचंही या उत्पन्नातनं 1 रुपयाही मिळणार नाही, अशी अवस्था आहे। आज शेतकऱ्याने काय करावं, जगावं की मरावं
अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. शासनाला कळकळीची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर समिती गठीत करावी आणि सरसकट पंचनामे आदेश दिलेले आहेत. माननीय तहसीलदार महोदय आहेत, माननीय कृषी अधिकारी महोदय आहेत, तलाठी आप्पा आहेत, सर्कल अधिकारी आहेत, सर्व ते त्यांचे कामं करतायत. पण शासनाने लवकरात लवकर याच्यावरती लवकरात लवकर एक कमिटी गठीत करावी आणि लवकरात लवकर आर्थिक दिलासा थेट खात्यावरती शासनाने द्यावे ही शासनाला विनंती आहे. मी संदीप वेखंडे आणि 31 तारखेपासून रोज गारपीट होते. आज परिस्थिती अशी आहे का कांद्याकडे बघावं का मुलांबाळांकडे बघावं का जनावरांकडे बघावं, काय करावं. आज माझ्याकडे नोकरी नाही, काही नाही, सगळं शेतीवर अवलंबून आहे. 2 मुलं आहेत. परिस्थिती रात्री झोप लागत नाही, असं वाटतं झाडाला दोर टाकून फाशी घेऊन घ्यावा. आणि आज मी 4 लाख रुपये भांडवल टाकून माझ्या हातात फक्त सडके कांदे आलेले आहेत. आमचं जे शिवार आहे कडाळे शिवार, तालुका पिंपळनेर साक्री, तर आज आणि अजूनपर्यंत आमच्या जिल्ह्याचे खासदार बी आले नाही आहेत, आमदार साहेब बी इथं अजूनपर्यंत फिरले नाही आहेत. आज जर परिस्थिती बघितली तर मला म्हणजे या कांद्याकडे बघून काय करावं असं वाटतं. रात्री का बुवा या निंबाच्या झाडाला घेऊन पाची घेऊन मरून जा. माझ्यावर 17 लाख रुपये कर्ज आहे आणि परिस्थिती अशी आहे का बँकवाले ट्रॅक्टरचे हप्ते आहेत आणि रोज फोन करतात, काय करायचं. म्हणून असं वाटतं माझ्या पाठीमागे एक माझा 3 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 11 महिन्याचा मुलगा आहे. तर काय करू मी. मला माझ्यासमोर फक्त मला दोर दिसतो आणि मी तर आज समजतो का मी साक्री तालुक्यातला, आज माझं 31 वय चालू आहे. असं वाटतं मला का रात्री येऊन पाची घेऊन मरून जावं. निदान ते 17-18 लाख रुपये कर्ज तरी माफ होऊन जाईल. आणि आज आता या एप्रिल महिन्यामध्ये पीक कर्जाची तारीख आलेली आहे. साहेब सांगतात पीक कर्ज भरून दे. आता कोणत्या परिस्थितीत या कांद्याकडे बघून तुम्हाला वाटतं पीक कर्ज भरू. मार्केटमध्ये हा कांदा जायच्या लायकीचाच राहिला नाही. 300 रुपये मजुरी, 400 रुपये मजुरी झालेली आहे, 2000 रुपये 2200 रुपये खताची गोंद झालेली आहे. मार्केटमध्ये कांदा घेऊन बी गेलो पण घेऊन जाण्यासारखी त्याची लायकीच राहिलेली नाही. आज परिस्थिती इतकी वाईट झाली.